विधानसभेसाठी भाजपचा मेगा प्लॅन, नितीन गडकरींवर सोपवलेली प्रचाराची विशेष जबाबदारी, विरोधकांबाबतची रणनीती, जागा वाटपाची चर्चा, या आणि अशाच विविध विषयांवर बोलण्यासाठी 0 आवरमध्ये उपस्थित आहेत माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप निवडणूक समितीचे प्रमुख संयोजक रावसाहेब दानवे. दानवेजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये. आपण आज ह्या नवीन समितीचे संयोजक आहात. कसं बघता येणाऱ्या निवडणुकीकडे? आता काही दिवसामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकीच्या तयारीसाठी प्रत्येक राजकीय पक्षानं आपली आपली मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे. तशीच भारतीय जनता पार्टीनं सुरू केली. खरं तर भारतीय जनता पार्टी केवळ तयारी करते अशी नाहीये. ज्या दिवशी निवडणुकीचे निकाल लागतात आणि निवडणुका संपतात त्याच्यानंतर पुढच्या निवडणुकीची तयारी भारतीय जनता पार्टी करत असते. मजबूत प्रमुख असू द्या किंवा अन्य पार्टीच्या ऍक्टिव्हिटीज असू द्या, पार्टीची जी काही फादर बॉडी आहे, सरकारचं काम करतं आणि संघटनेचं काम करतं आणि त्यामुळे नव्यानं काही करण्याची आम्हाला गरज नाहीये. या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची जवळपास 100% बूथ रचना झालेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी आमची यंत्रणा आता निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागलेली आहे. दानवेजी, नितीन गडकरी हे मैदानात उतरणार आहे. नक्की काय प्लॅन आहे भाजपचा त्यांच्यासाठी? काय अपेक्षित आहे गडकरींकडून? हे बघा, गडकरी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, राज्यात आणि केंद्रात त्यांनी अध्यक्षपद भूषवलं. राज्यातही केंद्रातही अध्यक्षपद भूषवलं आणि आता केंद्रातले जे काही आमचे टीम आहे, मोठी टीम, त्या टीम एक ते सदस्य परंतु महाराष्ट्रातले. आणि जेव्हा कधी लोकसभा असू द्या, विधानसभा असू द्या, अशा निवडणुका येतात तेव्हा महाराष्ट्राची जी टीम आहे ती टीम निवडणुकीच्या प्रचारासाठी उतरवली जाते, नियोजनासाठी उतरवली जाते. त्याचाच एक भाग बनवून गडकरीला सुद्धा आमच्या सगळ्यांच्या सोबत मी आहे, गडकरी साहेब आहे, देवेंद्रजी आहे, बावनकुळेजी आहे, असे सगळे कार्यकर्ते आम्ही निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे. गडकरीचा विशेष उल्लेख तुम्ही का करता मला समजत नाही, कारण गडकरी हे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आहेत आणि गडकरी हे काही भारतीय जनता पार्टीच्या बाहेरून आणले आणि ते प्रचारात उतरवले असं नाहीये. मला असं वाटतं की 1980 पासून गडकरी भारतीय जनता पार्टीच्या सक्रिय कार्यकर्ते म्हणत ते राज्याचे अध्यक्ष झाले, राष्ट्रीय अध्यक्ष झाले आणि आज केंद्रात महत्वाच्या पदावर ते जबाबदारीनं काम करतात. त्यांच्या कार्यकुशलतेचा, त्यांच्या अनुभवाचा भारतीय जनता पार्टी फायदा घेईल. त्यांच्या कुशल नेतृत्व येते आणि त्यामुळे त्यांना का उतरवलं हा प्रश्न तुम्ही का विचारता आम्हाला माहित नाही. त्यामुळे हे टीम वर्क आहेत, कोणी एकाचं काम नाहीये. एकटा मी जरी आता संयोजक म्हणून महाराष्ट्राचा प्रमुख असलो, हे एकटं मी नाही करू शकत, देवेंद्रजी नाही करू शकत, बावनकुळे नाही करू शकत. त्यामुळं देवेंद्रजी, बावनकुळे, मी, गडकरी अशी जी टीम आता केंद्रानं बनवली, ती टीम अधिक आमचे बाकीचे सहकारी 40-45 आमचे स्टार प्रचारक आहेत. नावं आमचे 4 जण दिसतात तुम्हाला, परंतु भारतीय जनता पार्टीची आमची जी सेकंड फळी आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणावर सगळ्या ठिकाणी जाऊन प्रचार सभा घेणार आहे आणि एकूण रणनीती ठरवणार आहे. दानवेजी, आपण विचारलत की गडकरींचं नाव का असं वेगळं घेतलं जातंय. त्याचं कारण हे आहे की एक अशी भावना आहे, एक अशी माहिती आहे, एक अशी चर्चा आहे, काही सूत्रांची माहिती आहे, काही इतर माहिती आहे. असं आहे की काही अदृश्य हात भाजपच्या अंतर्गतच राज्यापासून तर केंद्रापर्यंत नितीन गडकरींना कसं महाराष्ट्रापासून दूर ठेवता येईल यासाठी सातत्यानं गेली 10 वर्ष कार्यरत राहिलेली आहेत आणि त्यामुळे नितीनजींनी सुद्धा ही भूमिका अनेकदा मांडली आहे की मी महाराष्ट्रात परत येणार नाही महाराष्ट्राच्या राजकारणात. मात्र आज नितीनजींचं मन कसं वळवलं? हे बघा, भारतीय जनता पार्टीची एक पद्धत आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये संघटनेमध्ये सांगितलेलं काम हे सगळ्यात मोठं काम आहे.
नितीनजी मी महाराष्ट्रात येणारच नाही असं कधी म्हणले नाही. त्यांच्यावर जी जबाबदारी दिलेली आहे ती सक्षमपणाने ते पार पाडतायत. आणि महाराष्ट्रामध्ये जे कोणी कार्यकर्ते आता काम करतात, देवेंद्र फडणवीस काम करतात, आशिष शेलार करतात, सुधीर भाऊ मुनगंटीवार करतात, चंद्रकांत दादा करतात, जी काही टीम आता सेकंड फळी, गडकरी नंतरची सेकंड फळी. मी सुद्धा राज्याचा 5 वर्ष अध्यक्ष राहिलो. मी पण केंद्रात गेलो होतो. जेव्हा अध्यक्ष होतो तेव्हा राज्याच्या राजकारणात काम करायचो. पण केंद्रात मी मंत्री झाल्याच्या नंतर मी राज्यामध्ये काही हस्तक्षेप करत नव्हतो. आणि त्यामुळं गडकरी साहेबांना केंद्रामध्ये मोठी जबाबदारी आहे. त्यांना त्यातूनच वेळ मिळत नाही. देशाचा व्याप आहे त्यांच्या पाठीमागं. परंतु असा कितीही व्याप जरी असला तरी निवडणुकीच्या काळामध्ये अशा ज्येष्ठ नेत्याचा अनुभवाचा फायदा घेणं, कारण ते राज्याचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष राहिले आणि ते महाराष्ट्राचे, प्रामुख्याने ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ते महाराष्ट्राचे आहेत. आणि म्हणून त्यांना या प्रचाराच्या कामात जर उतरवलं असेल तर मला असं वाटतं की ते पार्टीच्या दृष्टीनं एक फायदेशीर आहे. दानवेजी, शेवटचा प्रश्न आपल्याला विचारते. पक्षाचं मन राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं वळवलं नितीनजींच्या बाबतीत की पक्षाकडनं ही मागणी आली? हे बघा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पक्ष, गडकरी आणि संघ आणि गडकरी आणि पक्ष, आम्ही सगळेजण एकत्रच आहोत. कोणीही कोणाचं मन वळवायचं काही कारणच नाहीये. आमचे मतभेदच नाही. मत काय मन काय वळवायचे. परंतु आता वर्तमानपत्रामध्ये, तुमच्या चॅनलमध्ये अशा प्रकारच्या ज्या हे उडवल्या जातात अफवा, मला असं वाटतं त्या अफवा आहेत. मन वळवण्याचं काही कारण नाही. आम्ही सारेजण एकत्र काम करतो. आम्ही त्यांचं मार्गदर्शन घेतो. राजकारणामध्ये आम्हाला ज्यांची कार्यकर्त्याची गरज पडते ते येतात. भूपेंद्र यादव सारखे, अश्विनी वैष्णव सारखे केंद्रातले मंत्री आलेच का नाही महाराष्ट्राच्या मदतीला, प्लॅनिंग करायला आलेत ते. तसं गडकरीला सुद्धा या ठिकाणी आणलं. मन वळवायचं काही कारण नाही. धन्यवाद रावसाहेब, आपण आलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली. थँक्यू व्हेरी मच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.